त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला की सगळे 10वीचेच विद्यार्थी आहात तुम्ही सगळेजण, बरोबर? जोरात म्हणा, 10वीचे आहात सगळेजण? येस. आणि तुमची करिअरची वाटचाल सुरू होणार आहे. आणि ही वाटचाल सुरू होताना मला नक्की तुम्हाला थोडेसे मार्गदर्शन करायला आवडेल की तुम्ही हे जे जनरेशन आहे, तुमचं जे जनरेशन आहे, मी प्रथम तुम्हाला सांगेल की तुम्ही सगळेजण खूप चांगले लकी आहात की 21व्या शतकामध्ये तुम्हाला पूर्ण सगळे प्लॅटफॉर्म तुमच्या समोर ओपन झालेले आहेत. याला कोणी लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतं, कोणी इमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणतं, करेक्ट? ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी तुमच्या समोर अगदी उत्कृष्टरित्या तुमची वाट बघत आहेत. आता त्याची संधी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही स्पर्धेमध्ये आहात, पण तुम्ही स्पर्धेमध्ये आहात ही आपली सिस्टम सांगते, पण तुम्ही कुठेही स्पर्धेमध्ये नाही आहेत. तुम्हाला जे हवं, तुम्हाला जे पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला करायचंय काय? तुमच्या वेळेचा योग्य वापर करायचा. पहिल्यांदा हे मी जबाबदारीचं तुम्हाला वाक्य देतो. तुमच्याकडे असलेल्या वेळेचं नियोजन आणि वेळेचा वापर तुम्हाला उत्कृष्टरित्या करायचा आहे. हे पहिलं अधोरेखित करा. स्पर्धा हे वेगळं आहे, एज्युकेशन हे वेगळं आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचा वापर आपल्याला एकदम व्यवस्थित करायचा. 10वीतून तुम्ही आता 11वी जाणार आहात, 12वी जाणार आहात, मग 10वीतून कोणी डिप्लोमाला जाईल, 12वीतून कोणी मेडिकलला जाईल, कोणी ग्रॅज्युएशनला जाईल, कोणी इंजिनिअरिंगला जाईल. मार्ग त्या चॉईसनी जरी गेले तरी तुमची वेळ तुम्हाला आत्ताच फिक्स करावी लागेल की मला माझ्याकडे सर्वोत्तम अशी एकच गोष्ट आहे आणि ती बहुमूल्य आहे, ती म्हणजे वेळ. आणि त्या वेळेचा वापर उत्कृष्ट कसा करायचा ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही 10वीला आहात, 21व्या शतकामध्ये सगळ्या टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी समोर आहेत आणि त्यासाठी वेळेचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्याचं एक टाइम टेबल बनवायचं आहे आणि त्या टाइम टेबल बरोबर काम करायचं आहे. आता इथे कुठं प्रेशर, हार्डवर्क, कष्ट आहे का? कुठं नाही. सगळ्या गोष्टी ह्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित उदाहरण केल्या आणि त्याचा जर एन्जॉय केला तर तुम्हाला कुठलीही स्पर्धा किंवा कुठलीही परीक्षा ही कधीही अवघड वाटणार नाही. आता तुम्ही मला हे कसं शक्य आहे बघा. आपण जर बघितलं तर मी तुम्हाला सांगेल उत्कृष्ट डॉक्टर आजही मार्केटमध्ये आहेत. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हाही डॉक्टर होता, तुमचा जन्म झाला तेव्हाही डॉक्टर आहे, आमच्या आईवडिलांचा जन्म झाला तेव्हाही डॉक्टर होता, आहे की नाही? आहेच. म्हणजे काय, आपल्याला उत्कृष्ट असलेल्या डॉक्टरांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यातून चांगले गुण घ्यायचे आणि आपल्याला उत्कृष्ट डॉक्टर बनायचं आहे. जर आपल्याला मेडिकलला जायचं असेल तर, आपल्याला जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे हेलिकॉप्टर शोध आपल्या भारतामधूनच लागला, बरोबर आहे की नाही? आणि आपणच सांगतो. कुणाला माहिती आहे सांगा बरं, हेलिकॉप्टर किंवा विमानाविषयी कुणाला माहिती आहे? कुठं शोध लागला विमानाचा सांगा बरं, कुणी लावला? हा, आहे की नाही? राईट. त्याच्या अगोदर आपल्याला माहिती विमानाचा शोध कुठं लागला. विमानाचा शोध पहिला रामायणामध्ये लागणार की रावण आणि सीतेला घेऊन पळून गेला, म्हणजे विमान अवेलेबल होतं की नाही? म्हणजे त्या काही विमान अवेलेबल होतं, कुणीतरी बनवलं होतं, तेव्हा तर रावण इकडे आला नाशिकला, बरोबर ना? म्हणजे ऑलरेडी ह्या तंत्रज्ञान, ह्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग काय करायचे आपल्याला? त्याच्यातलं उत्कृष्ट फक्त घ्यायचंय, त्याचा अभ्यास करायचा आहे, बर्डन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्यात. म्हणजे यांत्रिकी ज्ञान पहिला अवेलेबल आहे, उत्कृष्ट अवेलेबल आहे, फक्त ते आपल्याला घ्यायचंय. मग अवघड आहे का? नाही. आता जेव्हा आपण कंस्ट्रक्शन लाईनमध्ये जातो की खूप खूप चांगल्या, आपण अबुधाबीला म्हणतो की काय सुंदर बिल्डिंग बांधलेली आहे तिकडे, दुबईला किती सुंदर बिल्डिंग बांधली, आपल्याकडे ताजमहाल आहे. आपल्याकडे सुद्धा एक हिरोजी इंदुलकर नावाचे चांगले सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांनी आपला रायगड बांधला की नाही?
यंत्रणा अशी होती की जिथे राजे बसायचे ते एका कोपऱ्यामध्ये जरी कुणी तक्रार केली तर ती राजांना ऐकू जात होती. दोन्ही इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट वापर केला की नाही तेव्हाही होता आणि आज आपण शिकतोय. मग शिकणं अवघड आहे का? शिकण्याचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे बघा, उत्कृष्ट डॉक्टर, उत्कृष्ट कंस्ट्रक्शन इंजिनियर, उत्कृष्ट मेकॅनिकल इंजिनियर, हे ऑडियन्स सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. मग आपल्याला अवेलेबल आहेत म्हटल्यानंतर आपल्याला करायचंय काय की तुमच्या पुढे एक खजिना आहे आणि तो खजिना घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आणि तो खजिना घेताना फक्त तुम्हाला एक टाइम लिमिट ठरवायचे की मी किती ज्ञान किती वेळेत घेतलं पाहिजे. आला वेळेचा वापर. किती वेळेत मला ते ज्ञान घ्यायचंय जे आपल्याला फ्री अवेलेबल आहे. बरोबर आहे? इथपर्यंत समजलं? आता तुमच्या स्पर्धा परीक्षेविषयी. तुम्ही 10वीतून 11वी जाल, तुम्ही वेळेचं नियोजन कराल. तुम्ही 10वीत काम करताना उत्कृष्ट काम करा की मला हे वर्षभरामध्ये 12 महिन्यामध्ये काय नियोजन करायचंय, त्याचं टाइम टेबल, काय शिकायचंय ते अवेलेबल आहे. ज्याला आपण म्हणतो ना, तुम्ही कधी आता पुस्तकं वाचण्याचं, पुस्तकं वाचत जा. मला एक चांगला मेसेज आज सकाळी इथे संस्थेमध्ये आल्यानंतर खाली मी वाचलं की व्यसन आपल्याला पुस्तकांचे लागत आहे. आणि पुस्तकांचं व्यसन लागलं की ऑटोमॅटिक आपली क्रियाशील जो माइंड ती आपली एनर्जी वाढते. बरोबर आहे? आता एनर्जी वाढली, उत्साह वाढतो आणि उत्साह वाढला का चांगले मार्क पडतात. शिक्षकांनी काय शिकवलं ते आपल्याला पटकन समजतं. आपला लोड कमी होतो आणि वेळेचा योग्य वापर केला की सगळे प्रॉब्लेम अगदी सॉल्व्ह होऊन जातात. आता मी जेव्हा 10वीला होतो, तुम्हाला सांगतो की खरोखर सांगतो तुम्हाला, मी 10वीला मी पहिला आलो. पण मला 8वीतच कळलं होतं की प्राथमिक शाळा तुमच्या सगळ्यात ग्रामीण, भीमाशंकर माहिती आहे तुम्हाला? भीमाशंकरला गेलात कधी? तिकडे घोडेगावच्या त्या जंगलामध्ये आमचं गाव आणि आम्ही तिथे झेडपीमध्ये शिकलो. 7वीपर्यंत इंग्रजीला शिक्षकांनी पास केलं. 7वीपर्यंत इंग्रजीला शिक्षकांनीच पास केलं. परीक्षा झाल्यानंतर शिक्षकच रविवारी बोलवायचे घरी, लिही हे ह्या प्रश्नाच्या पुढे लिही. गधड्यांनो पास कळतच नव्हतं. 8वीला आल्यानंतर कळलं की आपल्याला जिथे नापास व्हावं लागेल, कारण का 7वीपर्यंत पुढे आलो. इंग्लिशमध्ये फेल व्हायचं पण बाकीच्या विषयात चांगले मार्क पडायचे. आता त्यावेळेस चांगले, म्हणजे त्यावेळेस हिस्ट्री वगैरे चांगले शिकवले जायचे. मग 8वीला आमच्या लक्षात आलं की 8वीला पहिल्यांदा मी सगळ्या विषयात पास झालो. इंग्लिशला 35 मार्क होते, पण बाकीच्या विषयामध्ये 95, 96, 98. पण इंग्रजी 12वीपर्यंत माझे 35 राहिले आणि मी 12वीला पण पास झालो तेव्हा मला 35 पडले. आता आवड हा एक पहिली गोष्ट असते की आपल्याला आवडतं काय आणि आवडतं काय ही गोष्ट सिलेक्शन आपण योग्यरित्या करायला पाहिजे. आता मी 10वीतून मला वाटलं होतं की मी पुढे माझी इच्छा होती की 12वीला काय गेलो तर माझे वडील शिक्षक होते, मला शिक्षक व्हायचं होतं. माझी इच्छा होती की शिक्षक व्हायचं म्हणून 12वीला गेलो. इंग्लिशला कशाला शिकायचं, मराठीत शिक्षक बनायचे आपल्याला. अशा हिशोबाने मी डीएडचा अर्ज भरला आणि कोथरूडच्या शरद अध्यापक माझा नंबर लागला. मी अर्ज भरला, घरच्यांना माहिती नाही. घरी लेटर आले जॉईनिंगचं. वडिलांनी ते बघितलं, पहिलं फाडून टाकलं. घरी आल्यावर एक कानाखाली वाजवली आणि इंजिनियरच बनायचं. आता इंजिनियर का बनायचं? तर आपल्या नात्यातला कोणीतरी एक इंजिनियर झालाय, तो भोसरीमध्ये काम करतोय. तो किती रुपयाला काम करतोय त्याला काही महत्व नाही, पण तो ते टाटामध्ये तो काम करतोय आणि तो इंजिनियर बनलाच पाहिजे. आणि मग मला VK पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वेळत घाटमध्ये पॉलिटेक्निकला ॲडमिशन झालं. बनायचं होतं काय? शिक्षक. गेलो कुठं? इंजिनिअरिंगला. मला पहिल्या वर्षी शिक्षक काय शिकवतो ते इंग्लिशमध्ये कधीच कळलं नाही. प्रश्न आला ते प्रश्न विचारायचे म्हणून पुढच्याच बेंचला बसायचं आणि त्याचं लेक्चर संपतपर्यंत सरांच्या नजर राहून बघायचं, म्हणजे प्रश्न विचारणार नाही की आपल्याला खूप चांगलं समजतंय. आणि भोकंपट्टी सुरू केली. नजरेला नजर म्हणजे त्यांना असं सगळं शिक्षक आहे, किती शांतपणे ऐकतोय, पण मला काय तो काय शिकवताय ते मला कळत. आणि मला प्रश्न विचारल्यानंतर इंग्लिश बोलता येणार नाही.
एकदा त्यांनी मला प्रश्न विचारला होता मराठी आपलं इंग्लिशमध्ये शिकवताना असताना की म्हणजे एक्सप्लेन म्हणजे काय म्हणतो ना, महात्मा गांधींचं दुसरं नाव काय होतं? महात्मा गांधी. तर मी फक्त महात्माच म्हणलं त्यांना. म्हणजे इथपर्यंत या गोष्टी होत्या. पण फर्स्ट इयरला असताना परत तीच रस्सीखेच झाली की सगळ्यात एक दुसरा नमुना आपल्याला असतो. जेव्हा काहीच माहीत नसतं तेव्हा काय करायचं असतं? भोकमपट्टी. बरोबर की नाही? मग भोकमपट्टी म्हणजे गंमत अशी व्हायची की कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जर ठरलं आणि चुकून जर एखादं कॅरेक्टर जर एखादं वाक्य जर आठवलं नाही की पुढचं काहीच आठवत नव्हतं. म्हणजे भोकमपट्टी पण इतकी मजबूत पाहिजे की गाडी सुरू झाली की ती शेवटच्या टोकापर्यंत आणि मग अरे हो संपला आता. पण त्याच्यात जर कुणी प्रश्न विचारला की गडबड व्हायची. मग फर्स्ट इयरला जेव्हा आम्ही लक्षात आलं तर फर्स्ट इयरला आल्यानंतर रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर बोर्डवर नंबर लागला. माझा तिसरा नंबर होता. त्यावेळेस मी डोक्याला हात लावला की जर माझ्यासारखा विद्यार्थी तिसरा नंबर येत असेल तर बाकीची क्वालिटी किती जबरदस्त आहे पाठीमागे. पण त्यावेळेस एक जाणवलं की जे केलं आणि आपण तिसरा आलो आणि तिसरा आल्यानंतर आपल्याकडे काय गुण आहेत आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. त्यामुळे आपलं नाव खराब होईल, आपल्या फॅमिलीचं नाव खराब होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संस्थेचं नाव खराब होईल जर आपल्याकडे ज्ञान नसेल तर. मग सेकंड इयरला थोडं सिन्सिअरली अभ्यास करायला सुरुवात केली. मग अभ्यास करायचा कसा कळून द्यायचं नाही कुणाला. मग मी एक पॉलिटेक्निक आणि डिप्लोमा एकत्र होतं आणि एक चांगला माझा ठिपसे नावाचा मित्र होता. तो बीला होता आणि त्याचं इंग्लिश खूप चांगलं होतं. तो पुणेरी होता. मग मी त्याला म्हटलं तुझं सगळं काम करेल, मी सगळं काम करेल, फक्त तू काय करायचं मी इंग्लिशमध्ये वाचलं तर तू त्याचं मराठी अर्थ सांगायचा आणि तू मला मराठी अर्थ सांगितला का मग त्या इंग्लिशच्या खाली मी मराठीत लिहून ठेवायचं की हे वाक्याचा अर्थ असा आहे. मग अशी सुरुवात केली समजून घ्यायला. हे सांगायचा उद्देश असा आहे की हर्डल बऱ्याच वेळा येतात पण विद्यार्थ्यांनी आपल्याला स्वतःलाच आत्मसात स्वतःच्याच मनाला सांगायचं असतं की मी किती परिपूर्ण आहे. तुम्ही स्वतःच्या मनाला जेवढे सांगाल की तुम्ही किती परिपूर्ण असं तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. जेवढे तुम्ही स्वतःला रिकॉल कराल, स्वतःला जेव्हा सांगाल तेव्हाच तुम्हाला ते कळेल की तुम्ही किती परिपूर्ण आहात. सेकंड इयरला थर्डपासून सेकंड नंबर आला पण मी सेकंड इयरला बऱ्यापैकी तयार झालो होतो आणि माझ्या एक लक्षात आलं की फर्स्ट इयरला सरांच्या पुढे बसायचं, सरांकडे बघायचं, हा पहिला पार्ट. सेकंड इयरला आल्यानंतर प्रिपरेशन झालं पण थर्ड इयरला गेल्यानंतर मला एक जाणीव झाली की आता आपण इथून पुढे थर्ड इयरला जाणार आणि पुढे पासआउट होणार आहोत. तर थर्ड इयरला गेल्यानंतर मी थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंग चालू केलं जे आता तुम्ही इमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये म्हणतात. ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग अँड रिव्हर्स इंजिनिअरिंग जर एआयचा पार्ट आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? आज जे शिक्षक मला काही शिकवणार आहेत ना त्याचा तेवढा टॉपिक त्यावेळी टॉपिक शिकवायचे. एक पॅरा झाला का तू पुढच्या लेक्चरला दुसरा पॅरा, त्याच्या पुढचा पॅरा, मग तो पॅरा अभ्यास करून जायचा. आणि अभ्यास करून गेल्यानंतर काय की परत तीच पद्धत होती. टिप्सचे मी इंग्लिशमध्ये तो मराठी सांगायचा, मी लिहून ठेवायचा, मग मी भूकंपट्टी करायचा, तो मला रिकॉल करायचा, मग मला अर्थ समजायला लागला. मग थोडं लिहिणं मग वाचणं मग जमलं. मग बाकी थर्ड इयरला सरांनी कुठला प्रश्न विचारला का मी बोटवर करायचा आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तर इंग्लिशमधून थोडं मी द्यायला सुरुवात केली. हा थर्ड इयरचा प्रवास सुरू झाला. आणि थर्ड इयरला आल्यानंतर मग छानसे डिप्लोमा माझा झाला. थर्ड इयरला असताना पूर्ण एक्झाम झाली आणि एक्झाम झाल्यानंतर शेवटचा पेपर होता आमचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मी सगळ्या मार्कांची बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या पेपरला मला एवढे मार्क पडले तर मला फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे. कारण का मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. कारण का इंजिनिअरिंग आता गेलोय डिप्लोमाला तर मग इंजिनिअरिंगला जाऊया ना. आता त्या फील्डमध्येच गेलोय तर मग पुढे बी करता येईल म्हणून त्या सगळ्या मार्काची टोटल घरी आलो का लिहून ठेवायची डायरीमध्ये. अरे हा एवढं झालं. मग 60% मार्क लागत होते फर्स्ट क्लासला. मग लक्षात आलं की ह्या पेपरला आपण फक्त पास होतोय, 35-40% पास होतोय, मार्क पडतायत आणि पास होऊ पण मला फर्स्ट क्लास भेटू शकत नाही. शांतपणे विचार केला. आता तो आपण सगळे ग्रामीण भागातले फार्मर फॅमिली पण शेतकरी आहे. 10वीची सॅटर्डेची शाळा सुटली की 12:30ला घरी येईल पण जेवायचं आणि गुरं घेऊन रानात जायचं, रविवारच्या शेतात काम करायचं. हे सगळे उपक्रम पहिलेपासूनच माहीत होतं. शेतकरी असल्यामुळे दुसरं काही शेतातच काम करायचं ती आवडे होती.
पेपर वाचल्यानंतर लक्षात आलं 35 ते 40% मार्क पडतील आणि मग मोठं मला अख्खं ब्रह्मांड उभं राहिलं की ह्या मार्कावर जाऊन नोकरी करायची का बी करायचं. म्हटलं वडिलांनी सांगितलंय ना बी इंजिनियर म्हणजे इंजिनियर बनायचं, मग अर्धवट का बनायचं डिप्लोमा, तर आपण बी इंजिनियर्स बनू. पण प्रश्न आला एवढ्या मार्कावर पडणारच नाही. सेकंड इयरला दुसरा आलेलो, फर्स्ट इयरला तिसरा आलेलो आणि शिक्षकाला उमेद होती का हाय यावेळेस नक्कीच पाहिलं आहे माझं जनरल लिहिण्याची, कारण जास्त प्रश्न विचारू नये म्हणून आणखीन एक सवय मी लावून घेतली होती. जर्नल सुंदर अक्षर होतं, सुंदर जर्नल लिहायचा, डायग्राम सुंदर काढायचा, त्यामुळे शिक्षक कमी बोलायचा काही जर चुकलं तर. थर्ड इयरला आल्यानंतर त्या पेपरच्या दिवशी माझ्या लक्षात आलं 15-20 मिनिटात पेपर वाचला, 35 ते 40 मार्क पडतात, पण याच्यात फर्स्ट क्लास भेटत नाही. 10 मिनिटं विचार केला आणि सगळं फॅमिली आठवली घरची. घरी कोण कोण येत, आई शिकलेली नव्हती पण जबरदस्त प्रेम. ती आजही मी घरी गेलो ना तिला विचारतात, अहो तुमचा मुलगा काय करतो, काहीतरी शिकलाय ते कॉम्प्युटरचं करतोय पण मला नाही माहिती. त्याची अशी ती लेवल होती, पण भरपूर प्रेम होतं. तिनं शिकवलं आम्हाला सगळं. तिचं एज्युकेशन जरी झालं नसलं पण त्या भागातली त्या सिस्टीममधली त्या फील्डमधली तिची PhD होती की सांभाळायचं कसं. वडील शिक्षक होते, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. मला थोडासा विचार करायला मी लक्षात आलं की हा पेपर नाही द्यायचा आपल्याला. मग घरी गेल्यावर काय होईल, एक तर वडील खूप मार देतील, पण नंतर माझ्या लक्षात आलं की रिझल्टच 2 महिन्याला लागणार आहे. 2 महिने तर काही कळणार नाही यांना. आणि मग सुरुवात झाली, पेपर घेतला, तिथे देऊन टाकला आणि बस स्टँडला पळत निघालो, कारण का म्हणलं शिक्षक पकडेल मला, मी पेपर म्हणून. मी पळत निघालो, माझ्या मागे एक लॅब असिस्टंट आणि शिक्षक पळत, तू पेपर का सोडून चाललाय. ते बस स्टँडपर्यंत आले. मी त्यांना सांगितलं सर मला इंजिनिअरिंग करायचंय, या मार्कांमध्ये मला काही पास होणार नाही, मी 35-40 पडतील पण मला फर्स्ट क्लास भेटत नाही. घरी आलो, बॅग भरली, दुसऱ्या दिवशी घरी आलो. नगर ते मनसर 1-3 तासाचं अंतर होतं. संध्याकाळीच पोचलो आणि सकाळी निमूटपणे उठल्यानंतर घरच्यांना सांगितलं की उद्यापासून गुरं सांभाळायचं काम माझ्या, आणि गुरं सांभाळायला सुरुवात केली. पण ते अभ्यासाला सुरुवात केली मी. आता गंमत झाली की एक ग्रुप होता, 4-4 मुलं एकत्र राहत होतो आम्ही, काही भागातली पण होती, आणि आमचा रिझल्ट लागला. आता रिझल्ट लागला, मला माहित होतं सगळ्यात माझा रिझल्ट काय आहे, त्यामुळे मी काय रिझल्टला गेलो नाही. पण माझे काही 2-3 सहकारी होते, ते रिझल्टला गेले होते. ते जेव्हा ते रिझल्टला त्या तिकडनं आले आणि मनसर मग माझ्या गावी आले, ते घरी आले आणि मला असं वाटलं की हे नक्की पेढे घेऊन आले, हे पास झाले म्हणून. आता यांनी जर पेढे घरी दिले तर मला विचारणार की तुझा पेढा कुठे आहे, म्हणजे भरपेट मार. मग तर माझ्या घरापासून एक अर्धा किलोमीटर रोडवर थांबले होते. मग मी म्हटलं ही आता मराठी भाषेत सांगायला की ही ब्याद इकडे येण्यापेक्षा आपणच जाऊ त्यांच्याकडे. मग मी पळत गेलो खाली, त्यांना थांबा वर येऊ नका, कशाला आली तुम्ही. तर त्यांनी मला सांगितलं की खास तुझ्याकडेच हवं आहे. म्हणलं बोल काय करायचं, तुम्हाला तर माझा रिझल्ट माहिती आहे, मग कशाला आली इकडं. ते म्हणे एक काम कर, आम्ही पण नापास झालोय आणि आम्ही व्हिडिओकॉनमध्ये 1500 रुपयावर नोकरी करणार आहे आणि उद्याच बॅग भरून जाणार आहे. आमच्या आईवडिलांनी जर तुला विचारलं तर सांगायचं आम्ही पास झालोय, नोकरी करतोय. त्यावेळेस 1-2च विद्यार्थी पास झाले होते, सगळे फेल झाले होते त्या सब्जेक्टमध्ये. आणि मग तिथून पुढं त्यावेळेस त्यांनी जेव्हा ती बातमी सांगितली ना, तुम्हाला खोटं सांगत नाही, एवढा आनंद गगनात मावेना झाला असा काही. आता प्रॉब्लेम नाही की आता कोणी प्रश्न विचार नाही. आणि त्या 6 महिन्यामध्ये तयारी केली आणि त्या डिसेंबरला मी पास आऊट झालो. त्यावेळेस मला 88 मार्क पडले आणि 88 मार्क पडल्यानंतर मग पुण्यामध्ये आलो. जॉब करायचा नव्हता, बी करायचं होतं. पण नंतर एकदा लक्षात आलं माझ्या की आपल्या ग्रामीण भागामधून जेव्हा मुलं पास होऊन जातात ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते ना, आपल्यावर काही थोडंसं सामाजिक आणि आपल्या घरातली एक जबाबदारी असते. बीला तर भेटणार होतं पण पुढचे 6 महिने भेटणार नव्हतं. मग 6 महिने आम्ही एका ठिकाणी कंपनीत काम करायला सुरुवात केली. 6 महिने काम करू, बीला ॲडमिशन घेऊ. आणि बीला ॲडमिशन घेण्याची परिस्थिती आल्यानंतर पहिल्याच फेजमध्ये एक जाणीव अशी झाली की त्यावेळेस 17,000 रुपये बीची फी होती. आता तुमच्या वेळेस मला वाटतं 1,10,000 1,20,000 हा प्रकार असतो, त्यावेळेस 17,000 होती. आणि शिक्षकी भाषेमध्ये घरी फोन करून सांगितलं की बीला ॲडमिशन घ्यायचे 17,000 रुपये फी आहे. वडिलांनी सांगितलं 6 महिने काम करून इंजिनियर होऊन 17,000 तुम्ही सांगत नाही, तुझे काय इंजिनियर बनला तू. म्हणलं मी शिक्षक बनायचं होतं मला, तुम्ही मला इंजिनियर बनवलं. 1800 रुपये पगार होता डिप्लोमाला त्यावेळेस. 1600 ते 1800 रुपये भेटायचा.
मग म्हणलं आपण जॉबच करूया आणि मग एक चांगल्या कंपनीत काम केलं. पण त्या कंपनीत काम करत असताना एक लक्षात आलं की आपल्याला नॉलेज नाही, नॉलेज घेतलं. 2-3 वर्षामध्ये त्या कंपनीत मी प्रोडक्शन इंजिनियर झालो, नंतर बिझनेस R&D इंजिनियर झालो. मी बरेच काही त्या दृष्टीने चांगल्या काही गोष्टी डेव्हलप केल्या. नंतर एकदा लक्षात आलं की ही रिक्वायरमेंट आपली नाही आहे. मी तुम्हाला नेहमी सांगेन, दररोज संध्याकाळी पुण्यात असताना, जसं आता विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये सर काम करतात, अनेक विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्याचं काम करतात, तेव्हा मी शरद अध्यापक विद्यालयामध्ये राहत होतो. वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या मुलांना फ्री होतं, त्यामुळे तो खर्च नव्हता आणि पार्ट टाईम काम करायचा. मी संध्याकाळी 5:30ला सुटलो की 7 ते 8 एका कंपनीमध्ये एक हेल्प म्हणून काम करायचं त्यांना. आणि एक दिवस त्या कंपनीने मला एक प्रोजेक्ट सांगितला आणि तो प्रोजेक्ट सांगितल्यानंतर मग मला, म्हणजे मी इकडे नोकरी करतो, 4,500 रुपये पगार, त्यांच्याकडे 2 तास काम करतो, ते मला तेवढेच देतात. त्यावेळेस उद्योजकता विकास हे डोक्यात माझ्या चांगल्या गोष्टीनं बसलं आणि मग मी माझा प्रवास चांगला सुरू झाला. सुरू झाल्यानंतर इंडस्ट्रीचं नॉलेज घेतल्यानंतर एक दिवस असा एक योगायोग आला आणि तो योगायोग हा माझ्या त्या लाईफमधला टर्निंग पॉईंट ठरला. येव्हाना त्यामध्ये पिरियडमध्ये माझं लग्न झालं. मिसेस डिप्लोमा इंजिनियर होती, ती टाटाला काम करायची. माझा पगार 7,350 वर गेला होता आणि एका इंडस्ट्रीत काम करत असताना, म्हणजे 7,050 जर विचार केला तर 12-7-84, म्हणजे 1 वर्ष काम केल्यानंतर मला ते 84,000 रुपये देणार. आणि एका इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, छोटी इंडस्ट्री होती, ते खूप स्ट्रगलिंगमध्ये होते आणि त्यांना मॅनपॉवर टिकत नव्हती, कारण का पगार देता येत नव्हते. म्हणून एका प्रोजेक्टमध्ये ते म्हणले की तू संध्याकाळचं काम कर आमच्याबरोबर. आणि सहज ओघात बोलता बोलता एक दिवस ते बोलून गेले, हा प्रोजेक्ट जर सक्सेस केला ना म्हणे अजित, तर तुला याच्यातले मी 20% देईल. आता मला माहीतच नव्हतं 20% काय प्रकार असतो, टक्केवारी काही कल्पनाच नव्हती, पगारावर खेळणारी माणसं आपण. आणि तो प्रोजेक्ट 15 दिवसात आम्ही सक्सेस केला, मीच केला. कंपनीत इन्स्टॉलेशन केलं. मला चांगलं मायक्रो कंट्रोलचं नॉलेज होतं. नॉलेज असणं खूप गरजेचं, कारण आपण जे शिकतो ते आपल्याला समजतं का, आपण खरोखर परिपूर्ण आहोत का, हे आपल्या मनाला विचारायचं. आणि ते जर आपल्या मनाला विचारलं तर तुम्हाला मग कोणाच्या गाईडची गरज नाही. जर आपल्याला वाटलं की मी परिपूर्ण आहे तर बेटर बनायचा प्रयत्न करायचा, नसेल तर परिपूर्ण बनायचा. तो प्रोजेक्ट सक्सेस झाला आणि सक्सेस झाल्यानंतर आता माझ्या लक्षात आलं, हे मला बोलले होते 20% देणार आहेत, म्हणून मी सांगितलं त्यांचा चेक आणून दिला. म्हणलं सर तुम्ही मला बोलले होते हा प्रोजेक्ट जर सक्सेस झाला तर तुम्हाला 20% देईल. आणि योगायोगानं तो प्रोजेक्ट होता काहीतरी 34 to 35 लाखचा आणि मला 20% मिळाले, ते 5 का 6 लाख रुपये मिळाले. तुम्हाला मी लिटरली सांगतो, माझ्या लाईफमधला तो पहिला जो 5-6 लाखाचा चेक होता, सगळ्यात मोठा चेक होता. 8 दिवस मी डिपॉझिट नव्हता केला बँकेत. दररोज दिवशी सकाळी बघायचा, आहे का, आकडे आहेत का ते बरोबर, कधीच भेटले नव्हते असे. आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की नोकरीपेक्षाही उद्योजकतेमध्ये पडलं पाहिजे आपण. आणि मी त्यानंतर 3-4 दिवसात रिझाईन दिलं. मिसेसला सांगितलं नाही, चेक अकाउंटला जमा केला. चेक अकाउंटला जमा केल्यानंतर मी पहिलं एक काम केलं की कर्वेनगर कमिज कॉलेज शेजारी एक 2.5 लाखाचा फ्लॅट घेतला. त्यावेळेस गुंठेवारीवर कमी भेटायचा. आणि मिसेसला एका गाडगीरमध्ये घेऊन गेलो आणि त्यावेळेस 2 लाखाचं सोनं केलं. तिला जे पाहिजे ते घेतलं आणि घरी आल्यानंतर सांगितलं की आता सोनं वगैरे घेतल्यानंतर मला कुणी रागवणार नाही. घरच्यांना सांगायचा प्रश्न होता. बायकोला सांगितलं. मग बायकोला सांगितलं मी काय केले. ते म्हणे एवढं केलं कुठून, काय डाका टाकला कुठे, काय केलं काय. नाही म्हणलं यांच्याबरोबर काम केलं, यांनी मला पैसे दिले, त्याच्यातलं हे सोनं दिलं. आणि मग तुम्ही आता पुढे काय. म्हणलं मी जॉब सोडून दिलाय, मला व्यवसायच करायचा आहे. मिसेसचं एक वाक्य मला रिप्लाय आला, हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत होते की जॉब तुम्हाला जास्त पगार भेटत नाही. कॉन्फिडन्स भेटला आणि मग आपली स्वतःची 2005 मध्ये पहिली कंपनी चालू केली. नो भांडवल, बिलकुल तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला वाटतं की बऱ्याच वेळा आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा शेतकरी लोक आपल्याला शिकवलं जातं कष्टाशिवाय फळं नाही, अरे मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ज्याला जी मदत लागते ना त्याला मदत करा, आपण मोठे होऊ. आता जवळजवळ आपल्याकडे 11 स्टार्टअप आहेत आणि त्याच्यातले 4 स्टार्टअप जे आहेत ना त्यांचा टर्नओव्हर आहे 300 करोड आणि आमचं 10 वर्षाचं टार्गेट आहे 1000 करोड. त्यात 4 सूत्र जे महत्त्वाची होती, ज्या मी तुम्हाला आवर्जून सांगेन आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ती नक्की आत्मसात करा, तुम्हाला त्यामध्ये यश नक्कीच येईल. पहिली गोष्ट, जो माझ्या गुरूंनी मला मंत्र सांगितला होता तो मी आजपर्यंत तो जपला आणि कदाचित मला असं वाटतं
की शिक्षकांनी आपल्याला जे मार्गदर्शन, शिक्षक असतो, आईवडिलांचं संगोपन करणं काम असतं. सगळ्यात सुंदर जीवन असतं ते जेव्हा पण आईवडिलांचं तुम्हाला कळेल, जेव्हा तुम्ही पैसा कमवायला लागाल ना, तेव्हा तुम्ही म्हणाल की आईवडिलांशी एखाद्या ड्रेससाठी किती भांडत होता आणि आपण स्वतः कमवायला लागल्यानंतर घेताना काय क्वालिटीचं घेतोय हे आपल्याला लक्षात येईल नंतर. पण तो एक सुंदर दिवस असतो. आमच्या शिक्षकांनी मला एक गोष्ट सांगितली होती की विशी विद्या. आज तुमचं वय काय आहे? 16, बरोबर. विशी विद्या म्हणजे पुढच्या 4 वर्षामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग लेवलला आलेलं असाल, आहे की नाही. विशी विद्या उत्कृष्ट झालीच पाहिजे. म्हणजे तुमचा 20 वयापर्यंत तुमचा फोकस ज्ञानावर असायला पाहिजे आणि तुम्ही ज्ञान आत्मसात केलंच पाहिजे. रूल नंबर 1. रूल नंबर 2, तिशी धन. तुम्हाला ज्ञान मिळालं, ते ज्ञान शेवटी आज ह्या जमान्यामध्ये काय होतं, ज्ञानापेक्षाही कशाला व्हॅल्यू आहे? विटॅमिन या पैसा. पण 30 वयापर्यंत आपण धन कमावलंच पाहिजे. रूल नंबर 3, तुम्ही ज्या मातीतून आलात, ज्या फॅमिलीतून आलात, 40 पर्यंत त्यांना पुढे नेलंच पाहिजे. तुम्ही पहिले मोठे झाले पाहिजेत, म्हणजे तुम्ही उत्कृष्ट ज्ञान घेतलं पाहिजे. 30 पर्यंत तुम्ही चांगला पैसा कमावला पाहिजे. 40 पर्यंत तुम्ही तुमची फॅमिली डेव्हलपमेंट केली पाहिजे. का? तुमचा भाऊ, तुमचे आई वडील, तुमच्या आत्या, तुमचा मामा, कुणी ना कुणीतरी तुम्हाला सहकार्य केलेलं असतं. तुमच्याकडे बघा, तुम्ही कधी कधी एखादं चांगलं मार्क मिळाला, मामा जरी भेटला तरी कौतुकानं पाठीवर थाप मारून, बेडा खूप चांगलं काम करत, काय मदत लागली तर सांग, भले करू नये तर नाही, पण म्हणतात की नाही. मग आपल्या फॅमिलीची डेव्हलपमेंट करायची. 50 पर्यंत सोसायटी डेव्हलप. सोसायटी म्हणजे काय की तुमचा गाव, तुमचा त्या सिस्टीममध्ये काय करता आलं तर करायचं. आणि 50 नंतर रिटायर व्हायचं. मग काय करायचं रिटायर झाल्यानंतर? 50 नंतर स्वतःच्या ड्रीमसाठी काम करायचं, सगळं फ्री. हे मी जोपासलं. माझं 50 वय झाल्यानंतर मी 11 स्टार्टअप तयार केले. मला असं वाटत होतं की सिस्टीम सोडून देऊन रिलॅक्स व्हायचं, पण नाही. नंतर मी लक्षात आलं की नाही, तुमच्यासारखे बरेच असे बांधव आहेत की त्यांना गाईडची गरज आहे. मग आम्ही ते न्यू ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांना गाईड करायला सुरुवात केलं. 43 इंजिनियर बनवले, 250 लोकांना जॉब दिले. आणि रोबोटिकमध्ये AI, रोबोटिक अँड मशीन लर्निंगमध्ये इंडस्ट्री 5.0, तुम्हाला IoTचे जनरेशन माहिती आहे, इंडस्ट्री जनरेशन माहिती आहे. इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0, 4.0 तुम्ही गुगलवर टाकलं तर लक्षात येईल. आणि 5.0 इंडियामध्ये 5.0 मध्ये पहिलं टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट बनवायचं काम इंडियामध्ये मी केलं. आपला ट्रेडमार्क. महत्वाचं काम आहे. आता आपण कोलॅबोरेटिव्ह रोबोट बनवतो, ह्युमॅन रोबोट बनवतो. ह्युमॅन रोबोट म्हणजे जसं आता यायचं शुभमने बऱ्याच वेळा सांगितलं, लाईव्ह डेटा कलेक्ट करून तुम्ही AI त्याच्यावर आम्ही काम करतोय, ह्युमॅन रोबोट बनवतोय. म्हणजे आता ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला बारामतीला जानेवारीमध्ये किंवा 1-2 महिन्यामध्ये ह्युमॅन रोबोट कांदे लावताना दिसेल, टोमॅटो तोडताना दिसेल, आराम करताना दिसेल. तिथे वर्करची गरज नाही. याच्यावर आपलं काम चाललंय. आणि यामध्ये तुमच्यासारखेच विद्यार्थी आम्ही बरोबर घेतले. आणि तुमच्यासारखेच विद्यार्थी बरोबर घेताना तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन रोबोटिक अँड मशीन लर्निंग हे प्लॅटफॉर्म शिकायला तुम्हाला आता ह्या काळामध्ये ट्रिमेंडस वाव आहे. AI इन रोबोटिक अँड मशीन लर्निंगमध्ये तुम्हाला सगळ्या टेक्नॉलॉजी त्या एकाच टेक्नॉलॉजी खाली येतात. म्हणजे तुम्ही ऑटोमेशन, मॅकाट्रॉनिक, रोबोटिक, त्यामुळे तुम्हाला सगळ्या संधी एकदम चांगल्या उपलब्ध आहेत. आता तुमच्या ज्या ह्या संधी आहेत, जसं तुम्ही म्हणलात की अजिबात घाबरायचं काही कारण नाही. AIचा वापर करताना तुम्ही एक नक्की लक्षात घ्या की AIचा वापर तुम्ही तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी करायचा. कशासाठी करायचा? नॉलेज वाढवण्यासाठी, अवघड गोष्टी सोपी करण्यासाठी. आता तुम्हाला मी सांगेल मग AIचा वापर करायचा कसा. उदाहरण मी माझ्या ऑफिसमधलं देतो. जोपर्यंत AI नव्हता, 1-1.5 वर्षापूर्वीची माझी एक गोष्ट आहे की माझ्याकडे मुलं रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन द्यायची. ते काकाचा वाढदिवस आहे, 2 दिवस सुट्टी पाहिजे, 3 दिवस सुट्टी पाहिजे. त्यावेळी तो जो अर्ज द्यायचा की नाही, त्यामध्ये मला त्याचं स्पेलिंग वगैरे माहीत असायचं की तो काय लिहितो. आणि गेल्या वर्षी उत्कृष्ट असं इतकं भन्नाट लेटर घेऊन पाठवायचा, मीच हँग होऊन जायचं की काय इंग्लिश आहे सुंदर. असं 3-4 लेटर एका मुलाचं आल्यानंतर माझ्या एक दिवस लक्षात आलं. त्याला तो अर्ज घेऊन आला माझ्याकडे. नाही म्हणलं बस कॉपी पे माझ्याबरोबर. सुंदर लेटर राईट केलं. आता फक्त एक काम कर, हे तुझ्या हातातलं लेटर इकडे माझ्याकडे दे आणि हा कोरा पेपर घे. मला फक्त जे तू हे लेटर राईट केले ना परत एकदा लिहून दाखव. मग सर AI मध्ये केलंय. AI मध्ये मी सांगितलं ॲप्लिकेशन द्या, ते मी तसंच टाईप करून दिलंय. बघा, AI तुम्हाला लेटर बनवून देईल, पण लेटर तुम्हाला बनवता आलं पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्ही फेल्युअर व्हाल पुढे जाऊन.
100% फेल्युअर. काय भरोसा आहे AI तुम्हाला काही चुकीचा मेसेज देईल? बांगलादेशाचं तिकीट काढायची पाकिस्तानात पोचाल, काय भरोसा त्यात पोचल्यानंतर बांगलादेशला जायचं होतं आपल्याला, आहे की नाही? तर AI जे जनरेटिव्ह AI आहे ते तुम्ही आणि मी दिलेली माहिती आहे. पहिला जे जनरेटिव्ह AI म्हणतो, पण डीप लर्निंग म्हणजे काय की तुम्ही तुमच्या निगडीत. तर आपण एक वुमनसाठी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीसाठी वुमन्स एंटरप्रिन्युअरसाठी एक सेल बनवली आहे. इंडियामधले महिलाचं कॉलेज आहे ते, आणि तिथे पूर्ण इंदिरा गांधी युनिव्हर्सिटीमध्ये आपण तिथे AIचा पूर्णपणे एक बीटेक कोर्स चालवतो त्यांच्या माध्यमातून, फक्त महिलांसाठी. आणि भारतातलं ते पहिलं स्किल आणि एंटरप्रिन्युअर डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग सेंटर आहे इन असोसिएशन विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ते आम्ही बनवलं. तुम्ही जर बघितलं तर एक जर्मनीची कंपनी आहे व्हिज्युअल कॉम्पोनंट म्हणून. त्या व्हिज्युअल कॉम्पोनंटच्या वेबसाईटवर जर गेलात तुम्ही बघा, त्या गुगलवर यूज केसेस आहेत, आणि त्या यूज केसेसमध्ये डिजिटल ट्विन हा एक कन्सेप्ट आहे. तर डिजिटल ट्विन हा वर्ल्डमधला आता सगळ्यात असलेली लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे तुम्ही AI वापराल, व्हर्च्युअल रियालिटी वापराल, ऑगमेंटेड रियालिटी वापराल, आणि तुम्ही डिजिटल ट्विन म्हणजे काय माहिती आहे का? आता मी उद्या पुण्याला गेलो आणि तुमच्याबरोबर मला लेक्चर करायचे, तुम्ही माझ्यासमोर असे दिसाल, पण मी तुम्हाला व्हर्च्युअली लेक्चर घेऊ शकतो. एक प्लॅटफॉर्म तयार केला जातो आणि फिजिकल मशीनशी कनेक्ट केलं, त्याला म्हणतात डिजिटल. त्यात यूज केसेसमध्ये हे महिलांनी बनवलेलं आहे, तिथल्या मुलींनी बनवलं, बीटेकच्या मुलींनी माझ्याबरोबर, आणि आपण एक अख्खं फिजिकल मशीन डिजिटल ट्विनला कनेक्ट केलं, आणि जर्मनीवरनं ते कंट्रोल होतं. म्हणजे त्यांना कंट्रोल करताना अख्खं फिजिकल मशीन समोर, याला म्हणतात डिजिटल ट्विन. मग आता तुम्ही म्हणाल की ही गोष्ट कशी शक्य झाली? मग माझ्या एक लक्षात आलं, जर मी मेहनत केली आणि माझी कंपनी समजा एक 500 रुपये कमवते आणि मला आता 5,000 रुपये कमवायचे, मग काय करावं लागेल मला? तुम्ही काय कराल? तुम्हाला जर 5 दिवसामध्ये एक सब्जेक्ट करायचा असेल आणि 10 सब्जेक्ट सांगितलं तर काय कराल? डे नाईट काम कराल. तसंच मला वाटलं की चांगलं ज्ञान आलं. 500 रुपये कंपनी कमवते, आता 5,000 कमवायचे दिवस आले, म्हणून जास्त काम करायला लागलो. आणि जास्त काम केल्यामुळे काय झालं, माझी इफिशियन्सी कमी झाली, बिझी झालो. 5,000 तर मिळाले नाहीत, पण डॉक्टरच्या व्हिजिट वाढल्या, आरामाच्या व्हिजिट वाढल्या, सल्ल्याच्या व्हिजिट वाढल्या, गोंधळ झाला. आणि नंतर माझ्या एक लक्षात आलं की आपल्याकडे उत्कृष्ट ज्ञान आहे, आणि उत्कृष्ट ज्ञान असल्यामुळे 500 रुपये कमवतोय, 5,000 कमवण्यापेक्षा 500 रुपये कमवून देणारी 100 माणसं तयार करायची. आणि मग मी मुलांना स्टार्टअपमध्ये इन्व्हॉल्व करायला लागलो, त्यांना सीड फंड दिले. आत्ता आपले 11 स्टार्टअप असे आहेत की त्यांचे टर्नओव्हर 5 कोटीच्या खाली निघाले. आणि एकाही मुलाला मी विचारलं ना, महिंद्राचा कॉल आलाय, तो सांगतो सर तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या, मला काही जॉब वगैरे काही करायचं नाही. सगळेजण 5-5, 10-10 लाख रुपये कमावतात. वय वर्ष 23-24 आहे, अजून 5-6 वर्ष आहेत, नक्कीच चांगले कमवतील. तर सांगायचा उद्देश असा आहे की हे सगळं कशामुळे झालं? नॉलेजमुळं. मी म्हणणार नाही असं कुणी आपल्याला मदत केली, तर नॉलेज हे सगळं महत्त्वाचं. तुम्ही जे शिकता ते प्रामाणिकपणानं शिका आणि त्याला वेळ द्या. आता परत हा मूड आला, परत जे माझं एक ड्रीम होतं पूर्वी, जे मी वडिलांबरोबर वाद घालून इंजिनिअरिंगला गेलो होतो की मला शिक्षक बनायचं आहे. मग आता मी परत शिक्षक बनलो आणि मी आता लेक्चर घेतो, मुलांना मोटिवेट करतो, मुलांना सांगतो, आणि मला जे पैसे भेटतात त्याच्यातले 80% मी आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना सीड फंड म्हणून स्टार्टअपसाठी देतो, त्यांना पार्टनर बनतो. आता परत प्रश्न आला, जेव्हा मी सीड फंड द्यायला सुरुवात केली, माझ्या प्रॉफिटमधलं मी 80% द्यायला लागलो, 20% मला राहतात, आणि 80% द्यायला लागलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतात, घरात बसल्यानंतर बघायचं की आपली जी धर्मपत्नी असते तिला सगळ्यात जास्त ब्रह्मांडाचं नॉलेज असतं. मग ते आपल्याला गाईड करायला सुरुवात होते, चुकीचं करताय, आहे की नाही, तुम्हाला काही कामधंदा नाही आहे. पण मी सीड फंडमधून तयार झालेले सगळे स्टार्टअप, आज मला 11च्या 11 स्टार्टअप वर्षाला 25 ते 30 लाख रुपये कमवून देतात मला देतात. म्हणजे 50% मला देतात आणि 50% त्यांना राहतात. मग 11 लोकांनी मला 10 लाख जरी दिले तरी 1 कोटी 10 लाख रुपये शिक्षक झालो तरी मला मिळाले असते का, किंवा चांगला इंजिनियर झालो तरी मिळाले असतं का. मग मी असं ठरवलं की आता एक समूह तयार केला आहे, आणि मी 2 लोकांबाबत खूप
प्रभावी आहे. मी एक थोडी स्टोरी वाचली होती, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील. त्याला जर तुम्ही गुगलवर टाकलं तर हे सहकार चळवळीचे सगळ्यात पहिले इंजिनियर आहेत की ज्यांनी आशिया खंडातला पहिला साखर कारखाना तयार केला. आणि ते एज्युकेशनच नव्हतं त्यांचं. ते काय इंजिनियर होते का? नाही. फेटा बांधणारा, जाल खांद्यावर टाकणारा एक साधा सिंपल शेतकरी, आणि त्यांनी पहिला साखर कारखाना काढला. आणि पहिला साखर कारखाना काढल्यानंतर तिथून ती एज्युकेशनची त्या संस्थेमध्येच मी, म्हणजे ते पहिले पद्मश्री आहेत. म्हणजे साखर कारखाना एक नॉन टेक्निकल माणूस काढू शकतो, आपल्याला अशक्य आहे का काही? नाही. मग त्यांनी ती सगळी एज्युकेशनची क्रांती घडवली. दुसरा एक माझ्या जीवनातला सगळ्यात टर्निंग पॉईंट माझ्या एक अशा वेळेला 2021, म्हणजे बऱ्याच वेळा आला. कोविडच्या काळामध्ये नकळत विद्यार्थी साहित्य समितीचं कॉन्टॅक्ट आलं आणि मला एक असाच कॉल आला होता की तिथे विद्यार्थी राहतात आणि आपल्या ग्रामीण भागातले आहेत आणि कोविडमध्ये बऱ्याच काही गोष्टी लागतात, तर आम्ही बराच समूह येऊन मग त्यांना मदत केली फूड वगैरे यासाठी. आणि त्यावेळेस माझे दुसरे पद्मश्री मला गुरु मिळाले, ते डॉक्टर प्रतापराव पवार. हे माझे सेकंड गुरु. आणि मग त्यांनी मला, मी त्यांच्या मोटिवेशनमध्ये मी एवढा प्रभावित झालो की त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्ञानी भरपूर आहेत, मेहनती भरपूर आहेत, पण त्यांना डायरेक्शन परफेक्ट नाही आहे. मग डायरेक्शन परफेक्ट नाही, ते डायरेक्शन परफेक्ट देण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. आणि तो देण्याचं काम आता सुरू झालं की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना आता प्रभावामध्ये घेऊन यायचं. मग त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणे, बघ अजित, एकदा आम्ही प्रवास करत होतो आणि ते म्हणे, तुला एक मी गोष्ट सांगतो की त्यांचा एक मित्र जैन होता. आपल्या इथे जैन कोणी नाही ना? आहे का कोणी जैन? आहे का? बोटवर करा. नाही ना? सगळे आपले शेतकरी आहेत. जैन कोणी आहे का? म्हणजे वाईट वाटून करा की स्टोरी आहे. तर सरांनी मला एक स्टोरी सांगितली की त्यांचा मित्र जैन होता आणि त्यांच्या घरी त्यांना जेवायला बोलवलं सरांना. आणि सरांना बोलवल्यानंतर, मी प्रतापराव पवारांची स्टोरी सांगतोय. त्यांचं वाचन पुस्तक मी तुम्हाला गिफ्ट करेन. मी प्रत्येक ठिकाणी गिफ्ट करतो, माझ्याकडं त्याच्या प्रती आहेत. त्याच्यात त्यांनी ती स्टोरी सांगितली. त्या जैन त्यांचा क्लासमेट होता. ते बीट्स पिलानीमधून शिक्षक झाले, शिक्षण झालं त्यांचं. आणि त्यांनी कंस्ट्रक्शन लाईनमध्ये बी सिव्हिल केलं बीट्स पिलानीमधून, राजस्थानमधून. आणि त्यांचा मित्र जैन होता. आणि त्या जैन बी झाल्यानंतर त्यांनी घरी जेवायला बोलवलं. त्याची फॅमिली जेवायला बसली होती आणि सरांनी एंट्री केली. एंट्री केल्याबरोबर ते हसले. आता हसल्याबरोबर हे चाणक्य होते, त्यांना माहिती मी आल्याबरोबर हसले म्हणजे बहुतेक मलाच हसले. मग ते गेल्याबरोबर टेबलवर बसल्यानंतर ते फॅमिली रिलेशन होतं. त्यांनी सांगितलं की, त्यांनी विचारलं, सर मला सांगा तुम्ही का हसले? मलाच हसले. ते म्हणे, पहिले तू जेवून घे, तुला जेवल्यानंतर मी स्टोरी सांगतो. जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी विचारलं, काका मला सांगा तुम्ही का हसले? मग त्या काकांनी सांगितलं. म्हणजे काय झालं माहिती का, गव्हर्नमेंटनी एकदा चंद्रावर यान पाठवायचं ठरवलं आणि त्यांनी 3 सायंटिस्टची निवड केली. एक होता मराठी, दुसरा होता पंजाबी आणि तिसरा होता जैन. आता गव्हर्नमेंटने सांगितलं चंद्रावर जायचंय, यानवर जायचंय, रिटर्न येण्याची गॅरंटी नाही. मग पहिल्या मराठी माणसाला बोलवलं, त्याची इंटरव्ह्यू घेतली आणि मराठी माणसाला विचारलं, चंद्रावर जायचंय, यानवर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, देशासाठी मरायला मी तयार आहे, माझा काही प्रॉब्लेम नाही, खूप ह्या देशावर माझं प्रेम आहे, मी जायला तयार आहे, गेलो तरी चालेल, फक्त माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. त्याने काय, मला एक 10 लाख रुपये द्या, म्हणजे मी माझ्या फॅमिलीला देऊन जाईल. का? तर सर, जो पगार भेटत होता तो असाच गेला, काहीच बँक बॅलन्स शिल्लक नाहीये, त्यामुळे मी गेलो तर हे रस्त्यावरील लोक येतील, तर मला 10 लाख द्या, म्हणजे फॅमिलीला देईल, म्हणजे मी मरायला मोकळा. कॉमन वर्ड आहे की नाही आपल्या फॅमिलीमध्ये, मरायला मोकळा. नातवाचं तोंड दिसू दे म्हणजे मी मरायला मोकळे, आजी म्हणते की नाही, आहे की नाही? म्हणजे अशा पद्धतीचं मराठी माणसाचं. ते म्हणले डन, काय हरकत नाही. सरदारजीला बोलवलं, सरदारजी सायंटिस्ट आला. सरदारजी म्हणा, अरे पापा कोई दिक्कत नाही, जाएंगे, मगर मुझे 20 लाख रुपये चाहिए. अरे मराठी म्हणून 10 लाखात जायला तुला 20 कशाला पाहिजे? म्हणे बघा, 10 लाख फॅमिलीला देऊन टाकेल, वर गेल्यानंतर खाली येण्याची शाश्वती नाहीच आहे, मग 10 लाख वर जाण्या अगोदर एन्जॉय करून घेईल, 10 लाख मी स्वतःवर खर्च करेल, त्यामुळे 10 लाख एक्स्ट्रा पाहिजे. तेही मान्य झालं. तिसरा जैन आला, मग त्यांनी सांगितलं, तर म्हणलं सर मला 30 लाख पाहिजे. हे चक्रावला, तो अरे 10 लाखातही झाला तर अरे 20 लाखातून तू डायरेक्ट 30 लाख सांगतो. जैन साहेब हुशार होता, डोकेचा आणि बुद्धीचा वापर ही लोक खूप चांगले करतात, खूप चांगलं काम आहे त्यांचं.
देवाचे देव, धारणा, समाज, प्रबोधन, देश सगळ्यावर काम करतात, पण ते डोक्याचा वापर करतात आणि आपण मुळात डोक्याचा वापरच करत नाही. म्हणून ह्या स्पीच नंतर तुम्ही डोक्याचा वापर करायला शिका. मग लक्षात आलं की त्यांनी सांगितलं 30 लाख कशासाठी तुला पाहिजेत. म्हणे सर 10 लाख रुपये जे आहेत ना, तुम्ही सरकारी बाबू आहेत, तुम्ही काय फुकट देणार आहे मला? 10 लाख मी तुम्हाला देणार 30 लाख. सर ऑफिसर खुश झाला, चांगली कल्पना आहे तुझी. म्हणे बाकी 20चं काय करणार? म्हणे 10 लाख मला ठेवणार. म्हणे बाकीचं 10 लाख करणार. म्हणजे ते मराठीला देणार, त्याला पाठवू यानावर, चंद्रावर. म्हणजे मरायला कोण तयार आहे की नाही? ही आपल्या फार्मर फॅमिलीची, म्हणजे हे आपली सिस्टमची व्यथा आहे. का आपण आपल्या कष्टाचं, आपण आपल्या ज्ञानाचं, आपण आपल्या वेळेचा योग्य वापर करून घेत नाही, आपला वापर कुणीतरी करतो. म्हणून जे स्टार्ट केलं तेव्हा मी सांगितलं वेळेचा वापर आणि आपल्या ज्ञानाचा वापर करायचा. गौतम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक 100 विद्वान आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 100 विद्वान तयार केले आणि ते 100 विद्वानांमध्ये सगळ्यात टॉपमोस्ट विद्वानाचं पहिलं नाव जे आहे ना, ते गौतम बुद्धांचं आहे. आणि गौतम बुद्धांनी सांगितलं, काय सांगितलं त्या स्टेटमेंटमध्ये? दुःखाचं कारण हे अज्ञान. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला मी पुस्तक देईन, द सिक्रेट, मराठीत आहे, इंग्लिशमध्ये आहे, ते तुम्ही एकदा वाचा. मग तुम्हाला अपडाऊन कधी पण असं काही घाबरायचं कारण नाही. तुम्ही जेव्हा वर जाल की नाही, तेव्हा लक्षात ठेवायचं, जेव्हा वर जाल ना, वर गेला म्हणजे वरच जातो, तसं होत नाही. जो वर जातो तो वरच जातो. पण वर गेल्यानंतर जेवढ्या स्पीडनं खाली याल ना, ती ताकद परत तुम्हाला वर घेऊन जाते. त्यामुळे अपडाऊन लाईफमध्ये राहणार, काही घाबरायचं कारण नाही. बऱ्याच वेळा असं होतं, पण जेव्हा खाली आलात ना, लक्षात ठेवायचं, एकदा का तुम्हाला जाणवलं की एक स्वप्न तुमचं कंप्लीट झालं, 10वीची परीक्षा परफेक्ट झाली, की तुम्ही ग्राउंडवर येणार आहेत आणि परत तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे. म्हणजे ही सायनोसायडल व्ह्यू लाईफमध्ये कायम राहणार. त्यामुळे मायूस व्हायचं नाही, नर्वस व्हायचं नाही. नेहमी ही सायकल राहणार. त्यामुळे ती एक्सेप्टच करायची. म्हणजे पहिला आपल्याला ज्ञान पाहिजे आणि वेळेचा वापर. 10वी करायची, परफेक्टली करायची, चांगला वेळ द्यायचा. 12च महिने तुमच्याकडे, जास्त नाही. एकदा का आज एक्झाम संपली की उद्या परत येणार आहे का आपल्याला? नाही, आहे की नाही? त्याला परत दुसरीची एक्झाम म्हणतो आपण, डिसेंबर, जानेवारी, चालूच राहणार ते. तसं नाही, आपण त्याला परफेक्ट वेळ द्यायचा आणि परफेक्ट दिलेल्या वेळेचा योग्य वापर करून घ्यायचा. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की आणखीन एक गोष्ट आपल्या माझ्या जीवनामध्ये, तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट माझ्या शिक्षकांनी सांगितली, 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, एन्जॉय करा. तुम्हाला बिलकुल बीपी डायबिटीज होणार नाही, गॅरंटी देतो मी, आहे की नाही? आता तुम्ही इंजिनियर व्हायला पुढे जाल, डोक्यातून काढून टाका. आता खूप ज्ञान घ्या, जॉब, नोकऱ्या सोडून द्या, पहिलं ज्ञानी बना. ज्ञान बनल्यानंतर समाजामध्ये तुम्हाला स्थान भेटेल आणि लोक तुम्हाला शोधत येतील. असं काही नाही की तुम्हाला शोधत येणार नाही. स्टीव्ह जॉब असा काय होता, त्याला इंजिनिअरिंग समजत नव्हतं, तो आर्टला गेला. क्राफ्टमध्ये त्यांनी ते ड्रॉइंग करता करता त्याला पूर्णपणे डिजिटल वर्ल्ड समजलं, अख्खी दुनिया उभी केली त्यांनी, आहे की नाही? त्याचा एक सेंटेन्स आहे. स्टीव्ह जॉबची जेव्हा कंपनीतून हकललं गेलं त्याला, आणि जेव्हा परत तो घरी आला तेव्हा त्याला खायला प्यायला काहीच नव्हतं, मायूस होता. आणि एक दिवस 15 किलोमीटर चालत गेल्यानंतर आपलं एस्कॉन मंदिर आहे तिकडे अमेरिकेत. त्या एस्कॉन मंदिराच्या जवळ जाताना बघितलं पंक्ती लागलेल्या आहेत. आणि पंक्ती लागल्यानंतर बघा, एखाद्या वाईट गोष्टीचे सुंदर कसं स्टीव्ह जॉबची स्टोरी तुम्ही जर वाचली, त्याची कथा आहे. मग तो जेव्हा त्या एस्कॉन मंदिरात गेला आणि एस्कॉन मंदिरात गेल्यानंतर त्यांनी बघितलं जेवण आहे, तर पोटभर जेवला. आणि जाताना परत त्यांनी विचारलं की संध्याकाळी पण भेटणार का? त्यांनी सांगितलं संध्याकाळी पण आहे, संध्याकाळी पण आहे. तर त्यांनी त्याच्यात एक तारतम्य असं काढलं की खाण्याची सोय झाली, सकाळ आणि संध्याकाळ मध्य पिरियडमध्ये मला अभ्यास करायचा. आणि तो परत कामाला लागला. आणि कामाला लागल्यानंतर परत मग आपला ॲपल वगैरे किती चांगल्या कंपन्या, परत त्या सगळ्या कंपन्या परत गेलेल्या परत त्यांनी घेतल्या. म्हणजे हे यश अपयश ह्या गोष्टी तुमच्या माइंड सेटवर आहे. तुम्ही एकदा वर गेल्यानंतर येणारच. जसं आता आपण सॅमसंगचा मोबाईल बघितला, खूप चांगला होता, त्यांनी प्रगती केली नाही, खाली आले, बंदच पडले. खाली येताना वर जाण्याची ताकद ठेवा, घाबरायचं काही कारण नाही. तिसरा मुद्दा मी तुम्हाला जसं स्टीव्ह जॉबचं सांगितलं, त्याचं आणखीन एक चांगलं आहे. आपलं खूप इंडिया खूप चांगली आहे. इथे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. खूप तुम्हाला संधी आहेत, खूप. ते जॉब टिप सोडून द्या, भरपूर तुमच्याकडे लोक आली पाहिजे असं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आणखीन एक सांगेन. याच्यानंतर पहिली सांगितली मी तुम्हाला 4 तत्व सांगितली, ती नक्की आत्मसात करा, कारण का मी सक्सेस झालोय त्याच्यातून. आज माझ्याकडे चांगली संपत्ती आहे, वयाच्या 50व्या वर्षी जबाबदारी नाही. तुम्ही जॉब करायला गेलात, एखादी चांगली मल्टीनॅशनल कंपनीनं तुम्हाला जॉब दिला, तुमच्या मित्रांना विचारा, 3 ते 4 लाखाचं पॅकेज देते.
कुठली कंपनी घ्या तुम्ही आज, किती 3 ते 4 लाखाचं पॅकेज देते. मी म्हणेल 10 लाखाचं पॅकेज दिलं, 10 वर्ष काम केलं, त्या कंपनीने किती दिलं तुम्हाला? 10 लाख गुणिले 10 वर्ष 1 करोड, बरोबर आहे. तुमच्या आयुष्यातले 10 वर्ष दिल्यानंतर पुढचे 10 वर्ष इन्क्रीमेंट झालं, 20 लाखाचं पॅकेज भेटलं, परत 10 वर्ष काम केलं, 2 कोटी. म्हणजे तुम्हाला 20 वर्ष दिल्यानंतर किती रुपये देतील ते? 3 कोटी, बरोबर आहे. किती? 20 वर्ष. म्हणजे तुम्ही 22व्या वर्षी जर इंजिनियर झाला, 23व्या वर्षी जर इंजिनियर झाला आणि पुढचे 20 वर्ष जर माझ्या कंपनीला दिले 3, 4, 10,000 पगाराने, 10 लाख पगाराने, तर तुमचं वय त्यावेळेस 43-44 होणार आणि त्यावेळेस तुम्हाला ती कंपनी किती देईल? 3 कोटी. आणि तुम्ही हिंजवडीच्या IT पार्कमध्ये काम करता. इमॅजिन करा, 15 वर्षामध्ये 1.5 कोटीचा 2 BHK फ्लॅटचा हप्ता असेल, संपत आलेला असेल, घेतलेली मारुती गाडी बंद पडायच्या मार्गावर असेल, पोरं इंजिनिअरिंगला गेली असतील आणि ते सांगत असेल पप्पा मेडिकलला जायचे, 50 लाख भरायचे, तर आपल्याकडे नसेल, तेव्हा पप्पा म्हणून हे घेतलेलं 1.5 कोटीचं फ्लॅट विकावं लागेल, आहे की नाही. आणि मग ह्या सगळ्या पद्धतीमध्ये निसर्गाप्रमाणे मग आपल्याला 2 गोष्टी फुकटच्या मिळतील, एक BP, दुसरा शुगर. आणि हे नको असेल तर माझा मंत्र क्रमांक 2 वापरायचा, विषय विज्ञान तिशी धन बेफिकर. माझ्याकडे काय आहे, मला जे पाहिजे ते आहे आणि जेवढं गरजेचं आहे तेवढं. शेवटी काय होतं, आपल्याला सांगितलंच आहे, आपल्याबरोबर काही जाणार नाही. द्यायला शिका, मोठं माणसांबरोबर पळायला शिका. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो की नाही हे शक्य नाही, ते काही शक्य नाही. सगळ्या गोष्टी शक्य आहेत, काय हरकत आहे. जर मला इथून पुण्याला जायचं आहे आणि तुम्हाला जर समजा तुमच्याकडे कार नाही, तुम्ही बस स्टॉपला उभे आहात, मी ड्रायव्हर आहे, माझ्या हातात कारची स्टेअरिंग आहे, माझी कार आहे, आणि मी तुम्हाला सांगतोय बसा माझ्या गाडीमध्ये, पाठीमागची सीट, काय बसायला हरकत आहे? पैसा लागणार नाही, ड्रायव्हर परफेक्ट आहे, योग्य जागी सोडणार आहे, नो रिस्क. अशा ठिकाणी काम करा. छोट्याला मोठं करा, तो छोट्याला तुम्हाला मोठं करेल, हे तत्व बाळगा आणि ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जी माझ्या लाईफमधलं मी नेहमी आवर्जून केलं आणि मी त्याला फाईट देतो. एकदा एक सिच्युएशन अशी होती की जेव्हा अफजल खानाची महाराष्ट्रवाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक बसली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असं ठरलं की सगळेजण सांगत होते की खूप बलाढ्य आरमार आहे, खूप बलाढ्य सरदार आहे, आपला नाही टिकावं लागणार. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मंत्रिमंडळाला एक प्रश्न विचारला आणि त्यांना सांगितलं, मला याच्यातला एखादा यशाचा मार्ग सांगा. आक्रमण आले, मला माहितीच आहे बलाढ्य आहे, पण मला यश कसं मिळेल ते सांगा. ते सोडा, मी किती छोटा आहे, किती मोठा आहे, काय ते नका सांगू. मंत्रिमंडळाचं काम आहे की मला तुम्ही यशाचा मार्ग सांगा. सगळ्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी सांगितलं काय मार्ग सुचत नाही महाराज. डोकं सुन्न झालं आणि त्यावेळी छत्रपतींचं एक स्टेटमेंट त्यांनी दिलं, जर जगामध्ये जर यशाचा मार्ग असेल, जो काही असेल, जर असेल तर तो मी स्वीकारेल. स्वराज्यावर आलेले संकट परतवण्यासाठी जर कुठला यशाचा मार्ग असेल तर तो मी स्वीकारेल, आणि नसेल तर तो मी निर्माण करेल आणि त्या मातीतली आपण लेकरं आहोत. जर नसेल यशाचा मार्ग तर आपण निर्माण करू. ती ताकद आपल्या मातीत आहे, ती ताकद आपल्या विचारात आहे. आणि हेच मी तुम्हाला सांगेन की मला जाम आवडलं. तुमच्याकडे मी आलो, मी बघितलं, मी बऱ्याच ठिकाणी जात असतो, पण तुम्ही शांतपणे 10वीचे विद्यार्थी आहात. मी थोडा टेक्निकल असल्यामुळे काय झालं की इंजिनिअरिंगवर जास्त बोलतो, पण तुम्हाला तरी मी ह्या थोड्याशा अवधीमध्ये जे काही सांगितलं असेल ते मी माझ्या अनुभवाचे बोल होते. आणि तुम्ही जे काही चांगलं आहे ते नक्की घ्याल, जे चांगलं नसेल ते लगेच डिलीट मारायचं, आहे की नाही. आणि जीवनामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, जॉब वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, जे AI म्हणतात तो AI एवढा मोठा टॉपिक नाही आहे. IoT प्लॅटफॉर्म ओपन सोर्स आहे, पायथॉन ओपन सोर्स आहे, रॉक ओपन सोर्स आहे. हळूहळू त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. छोटे छोटे काही आतापासून सुरुवात करा, थोडं चालू करा. काही अवघड गोष्ट नाही आहे. येणाऱ्या काळात सुपीक आहे. ॲग्रिकल्चर ही फील्ड आपल्या भारतातला सगळ्यात आत्मा आहे. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. तरुण विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. तुम्ही या देशाची संपत्ती आहात. म्हणजे तुम्ही किती मजबूत पाहिजेत आणि तुमचा तो सगळा वापर फॅमिली, देशासाठी, सगळ्यासाठीच होणार आहे की नाही. तर तुम्ही माझे लहान भावंडे आहात. यदा कदाचित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा काही माझी मदत लागेल मी येईलच. मला आवडेल आता इकडे यायला. कारण दिल्लीमध्ये मी महिला सक्षमीकरणाचं जेव्हा एंटरप्रिन्युअरशिप बनवलं
त्यानंतर मी माझ्या तालुक्यात बनवतोय, पुण्यात बनवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज सकाळी मला जे रंजनकरांनी सांगितलं की इथे सुद्धा एक महिला विकासासाठी खूप चांगलं काम करतायत ते, तर त्यासाठी आपल्याला काम करता येईल. कारण त्याचं तसंच आहे, आपल्याला राजमाता जिजाऊसारखं राहायचं आहे, तशीच मुलं घडवायचे. सावित्रीबाई फुल्यांची आपण कन्या आहोत, आहे की नाही, हे आदर्श आपल्याला ठेवायचे आणि असाच समाज घडवायचा आहे. त्यामुळे ह्या आमच्या सगळ्या तुमच्या भगिनींसाठी तुम्ही जेव्हा जेव्हा कधी पुण्याला काही आलं, काय लागलं तर सरांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मदतीसाठी नक्कीच तयार आहोत. पण इथे सुद्धा आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळात चांगली गोष्ट, जे जे काही तुम्हाला शक्य इथे शिकायला भेटेल, अशी चांगली एक रोबोटिकची लॅब आपण इथे तयार करू की जिथे तुम्हाला AI रोबोटिक हे इझी जाईल, लर्निंग सोपं जाईल, काही मोठी अवघड गोष्ट नाही आहे. माझ्यासारखा डिप्लोमा इंजिनियर शिकला तर तुम्ही काय शिकणार नाही, तुम्ही आता एंट्री करताय, तर ती काही मोठी अवघड गोष्ट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जी काही ह्या मोटिवेशनल काही मदत लागेल, डिप्लोमा किंवा काय, जिथे जिथे काही काही इंजिनिअरिंगच्या रिलेटेड कुठे जाल तिथे मदत लागेल, तिथे सरांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नक्की करू. आणि तुम्ही शांतपणे जे काय आज थोडासा वेळ दिला, मला खूप आवडलं ते. बऱ्याच वेळा मानसिकता नसते ऐकण्याची, पण तुम्ही शांतपणे ऐकताय, म्हणजे असं म्हणू शकतो की येणारा ही तरुण पिढीसुद्धा तेवढी सक्षम आहे. त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की गटे सरांचे आता आपण ऐकलं, मी तर अगदी मनापासून ऐकत होतो आणि त्यांनी जे काही मंत्र सांगितले, काही तुम्ही जे अंगीकारले पाहिजेत, बरोबर आहे. त्याचबरोबर तुमच्या जीवनावर ज्यांचा प्रभाव आहे, विखे पाटील सर आता पवार सर, आणि विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये सरांची एजिटेक या कंपनीच्या माध्यमातून आपण एक रोबोटिक्स लॅब उभा करतोय. त्यांना इथेही काही गोष्टी करायच्या आहेत. मला फक्त एक प्रश्न या निमित्ताने, तुम्ही जे काही ज्या भावनेनं काम करताय आणि खरंच एक दिशा असते ज्या तुम्ही ती तुमचा स्ट्रगल पण तुम्ही सांगितला, की अतिशय विचित्र स्ट्रगल मधनं तुम्ही पुढे आलेला, आणि आता तुम्हाला ग्रामीण भागातल्या मुलांसाठी जे काही द्यायची इच्छा आहे हे खूप कौतुकास्पद आहे. मला फक्त जाता जाता या सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे आज जे आपण विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये रोबोटिक्स ट्रेनिंगचं ट्रेनिंग सेंटर किंवा ऑटोमेशनचं सेंटर चालू करतोय, तर एक्झॅक्टली तिथे आपण काय करणार आहोत, या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला त्या दृष्टिकोनातून काय अपेक्षा आहे, थोडक्यात जरी सांगितलं मुलांना. आता तुम्हाला मी सांगेल की जे आपण विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये जे रोबोटिक लॅब बनवतोय, ती रोबोटिक लॅब म्हणजे मी आता सांगेल तुम्हाला, म्हणजे मला खूप आनंद वाटेल या गोष्टीचा की मी तुमच्यासारख्याच मुलांना मोटिवेट करून आणि त्यांना स्टडी करून ती बनवलेली आहे. म्हणजे काय की त्याला यूज केसेस म्हणतात. यूज केसेस म्हणजे काय की तुमच्या रेग्युलर स्टडीमधून तुम्हाला एक अतिरिक्त नॉलेज घेण्यासाठी काम, आता ओपन सोर्स आहे, तुम्ही मोबाईलचा वापर तर नक्कीच तसं टाळला पाहिजे, पण कॉम्प्युटरचा वापर, इंटरनेटचा वापर नक्कीच करायला पाहिजे. त्यामधून आपल्याला काय करायचं आहे की AI, भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. म्हणजे तुम्हाला मी 100% लिहून देतो आणि सांगतो, इराणचा कार्यक्रम संपला की सगळा कार्यक्रम आपल्याकडे वळणार आहे. का तर इराण एक आशियामधली, म्हणजे मिडल ईस्टमधली सगळ्यात मोठी बाजारपेठ होती, त्यानंतर इंडिया आहे. म्हणजे ते आपल्याला बंधून आमचं घ्या नाही तर गोळी घालू, आमचं घ्या, म्हणजे काय, ही आपली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. आणि म्हणून तर मुघलांनी 650 वर्ष राज्य केलं, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, आजही परत 30 वर्ष आहे. आपली एक सुंदर बाजारपेठ आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणून AI बेस आपण काही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय, रोबोट डेव्हलप करतोय, आणि आपण तो रोबोट इंडियाच्या मेक इन इंडियाच्या अंडर डेव्हलप केला आहे. आणि तो आता ॲग्रिकल्चरमध्ये काम करणार आहे. मग आता तुम्हाला काय शिकवायचं आहे, मग तुम्हाला काय शिकायचं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला पायथॉन शिकवेल, मी तुम्हाला यायचा वापर शिकवेल. पायथॉनमध्ये कोडिंग आहे, काय इंजिनिअरिंगची गरज लागत नाही, त्यात ब्लॉक आहेत. तुम्हाला फक्त आयडिया, आता तुम्ही बघितलं लहान मुलं जोडतात, त्या ब्लॉक असतात जोडतात, तसं एक ब्लॉक लँग्वेज आहे. त्या ब्लॉक लँग्वेजमधून तुम्ही डायरेक्ट हार्डवेअरशी इंटिग्रेट करू. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, तुम्ही इथे बसलात ना, तर आपल्याकडे असे टूल आहे की तुम्ही कुठे आहात, काय करताय, तुमच्या फेजवरनं काय चाललंय, हे सुद्धा AIचे सगळे टूल्स, असे व्हिजन कॅमेरे वगैरे आहेत. म्हणजे या गोष्टी सगळ्या इथे तुम्हाला एक डेमो दिसेल त्याचा नंतर की ते कसं काम करतं. तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये की आपल्याला डीप लर्निंग ज्याला म्हणतो आपण, डीप लर्निंग म्हणजे काय, AI म्हणजे आता AIचा पहिला पार्ट काय आहे की तुम्ही AIला विचारता, लेटर राईट करता, लेटर तुम्हाला येतं, तुम्ही घेता, तसं नाही. आपल्याला AI आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करता येईल. ॲग्रिकल्चरमध्ये आज मॅनपॉवर कमी झाली आहे, तिथे रोबोट बनवून कसं काम करता येईल. तुम्हाला आता पुढच्या वेळेस तर मी सांगेल 2-3 महिने द्या मला, फक्त तुमचा एक लेक्चरच रोबोट घेईल आणि तो सरांच्या भाषेमध्ये, माझ्या भाषेमध्ये. तुम्हाला वाटलं ना, नाही आज मला ना बोर झाले जरा, आदित्य गटे सर नाही तिथे, पण त्यांचं लेक्चर मला ऐकायचं आहे,
तर त्याला जर तुम्ही कमांड दिला तो स्वतः माझ्या व्हॉइसमध्ये तुम्हाला लेक्चर देईल सांगितलेल्या टॉपिकवर, अख्खी हिस्ट्री त्याच्या डोक्यात असेल. म्हणजे याला तुम्ही ज्याला जनरेटिव्ह एआय तो आहेच आहे, पण हा डीप लर्निंग म्हणतो आपण त्याला. तर मग या ते प्रोसेसर, जसं आता शुभमनी सांगितलं की तुमचा डेटा कलेक्ट केला, मग तो अप्लाय केला, मग त्याचा इंटिग्रेट केला. तर आपल्याला ते इंटिग्रेशन शिकायचं, रिअल वनवर शिकायचं आणि ते आपल्या भाषेत शिकायचं. लँग्वेज सोडा, लँग्वेज हा नंतरचा पार्ट आहे. जपान, तैवान, नंतर चायनामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा इतके प्रॉब्लेम येतात. तुम्हाला मी सांगतो त्यांनी काय केलं माहिती का, हे सगळं शिक्षण पहिले त्यांच्या भाषेत केलंय. त्यांचं 5वी पासून तर 12वी पर्यंतचं शिक्षण आहे त्यांच्या लँग्वेजमध्ये आहे. आणि आपल्या डोक्यावर पहिलीपासूनच इंग्रज बसलाय. घरी गेल्यानंतर मराठी, पुण्यात गेलो का पुणेरी, कराडला गेलो का कराडी, कोल्हापूरला गेलो का, म्हणजे इतका गोंधळ होते आपल्या डोक्यामध्ये की आपल्या ब्रेनला समजत नाही कुठल्या भाषा नेमकी आपली मराठी. त्यामुळे तिथे त्यांच्या भाषेत नॉलेज आणि नंतर 12वी पासूनचं जे इंटरनॅशनल जे त्यांचे लँग्वेज आहे मग इंग्लिश येते. तसा आमचा प्रयत्न असा आहे की पहिलं आपलं मराठी शिकायचं, नंतर इंग्लिशमध्ये शिकायचं, नंतर जापनीजमध्ये शिकायचं, नंतर चायनीजमध्ये शिकायचं आणि ह्या लोकांना इथून पुढे अक्कल द्यायचं काम करायचं. आतापर्यंत आपल्याला अक्कल देत होते, आपण आता त्यांना अक्कल देऊ. खूप छान, खूप छान. आज ते वेळात तुम्ही इथं आलाय तर तुमचं पूर्ण बिझी शेड्यूल आहे. मी ज्या वेळेस फोन केला असं दिल्ली पूर्ण आंतरराष्ट्रीय प्रवास आहेत, अनेक ठिकाणचं त्यांचं एक्सपोजर आहे आणि आज ते आपल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागामधल्या आपल्या सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारचे गोष्टी आपल्यापर्यंत आणणार आहेत. आणि ते आता सांगितल्याप्रमाणे आता आपण आपलं ज्ञान हे त्यांना द्यायचंय. हे जे तुमचं विजन आहे ते खूप महत्वाचं आहे आणि निश्चित ते विद्यार्थी त्यामध्ये चांगला सहभाग नोंदवतील याची मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुला सगळ्या विद्यार्थ्यांना आता मला माहिती की आपण 2 दिशातनं प्रवास करतोय. तर एआय लेटेस्ट टेक्नॉलॉजी तुम्ही शिकताय आणि आपण भारत देश सरांनी सांगितलं की आपलं ज्ञान त्यांना दिलं गेलं पाहिजे, बरोबर आहे. तर आणि खरंच आहे की आतापर्यंत तिकडनं आपल्याकडनं तिकडे गेलं पाहिजे. आणि